नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून सतत निवडणूक आयोगावर टीका करत आहे. निवडणूक आयोगामुळे देशातील लोकशाही संपत चालली आहे असा आरोप त्यांनी केला आहे. यावर अमित शहा यांनी म्हटलं, विपक्ष सतत मतदार यादीतील चुका दाखवतो, पण यादी जुनी असो वा नवी, तुमचा पराभव ठरलेलाच आहे, असा टोला अमित शहा यांनी काँग्रेसला लगावला. हरियाणाच्या निवडणुकीसंबंधी आपण जे मुद्दे मांडले, निवडणूक आयोगानं ज्या चुकीच्या गोष्टी केल्या त्यावर चर्चा करा, असं आव्हान राहुल गांधी यांनी अमित शहांना दिलं. राहुल गांधी यांनी केलेल्या वोट चोरीच्या आरोपावर बोलताना अमित शहांनी नेहरूंना लक्ष केलं. ते म्हणाले की मी तुम्हाला सांगतो की वोट चोरी म्हणजे काय. तुम्ही पात्रतेशिवाय मतदार बनता, अनैतिक मार्गाने निवडणूक जिंकता. जर तुम्ही जनादेशाचा अनादर केला तर वोट चोरी आहे. नेहरू हे पहिले मत चोरी करणारे होते. पटेल यांना 28 मते मिळाली तर नेहरूंना 2 मते मिळाली, तरी देखील नेहरू पंतप्रधान झाले. ही पहिली वोट चोरी होती. अलाहाबाद हायकोर्टाने इंदिरा गांधीचा विजय अवैध ठरवला होता. देशाचे नागरिकत्व मिळण्याआधी सोनिया गांधी मतदार कशा झाल्या, असं अमित शहांनी म्हटलं आहे. जो हिंदुस्तान के इतिहास में पहली बार डिसीजन लिया गया कि इलेक्शन कमिश्नर्स को फुल फुल इम्यूनिटी दी जाएगी. ठीक है, ये ना इसका जवाब इसका पीठ में खत्म नहीं किया सर. इसके पीछे जो थिंकिंग थी वो हमें सबसे पहले बताएं. मैं 30 साल से विधानसभा और संसद में जनप्रतिनिधि के रूप में चुनकर आता हूं. मुझे लंबा अनुभव है संसदीय प्रणाली का. विपक्ष के नेता महोदय कहते हैं कि पहले मेरी बात का आप जवाब दीजिए, मैं सुनना चाहता हूं. आपकी मुनसफी से संसद नहीं चलेगी. मेरे यहाँ बोलने का क्रम मैं तय करूंगा. इस तरह से नहीं चलेगी संसद. मान्यवर, उनको धैर्य रखना चाहिए मेरा जवाब सुनने का. इनकी एक एक बात का जवाब मैं दूंगा. राज्यात 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय वातावरण वेगाने बदलत असून 2022मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानं भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. या संघर्षाचा परिणाम म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंमध्ये सातत्याने टीकेची अदलाबदल पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहांचा व्हिडिओ ट्विट करत उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. एक व्हिडिओ ट्विट करत उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे. कोण होतास तू, काय झालास तू, असं म्हणत अल्पसंख्याकांची मतं मिळवण्यासाठी हिंदुत्व सोडल्यावरून अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. मान्यवर, कोई जज आजादी के इतने साल में नहीं हुआ है मान्यवर कि कोई जज एक जजमेंट दे तो जज के खिलाफ इंपीचमेंट लेकर आते हैं. अपनी वोट बैंक को एड्रेस करने के लिए इंपीचमेंट लेकर आते हैं मान्यवर. और ये सारे ने तो साइन कर दिया, साथ ही साथ उद्धव जी ने भी साइन कर दिया. उद्धव जी, जजमेंट क्या है? एक पहाड़ी पर मान्यता है कि यहां सबसे ऊपर दिया जलाया जाए. मान्यवर, एक वोट बैंक को संभालने के लिए एक हाईकोर्ट के जज के सामने इंपीचमेंट लेकर आए हैं. देश की जनता उनको मदद नहीं करे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त काल राजधानी दिल्लीतील पवारांच्या निवासस्थानी एक खास स्नेहभोजन आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शरद पवार यांच्या कुटुंबियांमध्ये अजित पवार, पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती होती. त्याचबरोबर उद्योगपती गौतम अदानी, काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी तसेच राजकीय नेत्यांची मोठ्या प्रमाणात हजेरी लागली होती. या विशेष कार्यक्रमात भाजप शिवसेनेच्या दोन्ही गटांचे काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षाचे नेते उपस्थित होते. यामुळे शरद पवार यांच्या वाढदिवसाला राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या एक महत्त्वपूर्ण घटना ठरली. 12 डिसेंबर रोजी शरद पवार यांचा 83वा वाढदिवस आहे. या निमित्तानं त्यांना विविध स्तरावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांचे मेहुणे डॉक्टर राहुल बोरुडे यांच्या विवाहानिमित्त आयोजित स्वागत समारंभाचा सुंदर सोहळा मुंबईतील वेलिंग्टन क्लब येथे पार पडला. या विशेष प्रसंगी ठाकरे कुटुंब पुन्हा एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. समारंभाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित राहिले होते. सर्वांचं लक्ष वेधून घेणारा क्षण म्हणजे दोन्ही बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांशी मस्त गप्पा मारताना कॅमेऱ्यात कैद झालं. यावेळी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे समारंभात एकमेकांशी गप्पा मारताना दिसले.
आदित्य ठाकरे संपूर्ण कार्यक्रमात आनंदात हसतमुखानं सहभागी झाल्याचं दृश्य पाहायला मिळालं. राज ठाकरेंनी आपला पुतण्या आदित्यला जादू की झप्पी देतानाचं क्षणही लक्षवेधी ठरलं. कार्यक्रमाला मनसे नेते बाळा नांदगावकर हे उपस्थित होते. त्यांनी उद्धव ठाकरेंचे आशीर्वाद घेतल्याचं दृश्य समारंभात पाहायला मिळालं. बऱ्याच दिवसानंतर ठाकरे बंधूंची दोन्ही कुटुंब एकाच टेबलावर बसून स्नेहभोजनाचा आस्वाद घेताना दिसली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर काल राज्य विधिमंडळात मोठी खडाजंगी झाली. लाडक्या बहिणीसाठी वापरण्यात आलेले पैसे सरकारवर बसलेल्या लोकांचे नाहीत, ते जनतेचे पैसे आहेत आणि त्याचा हिशोब सरकारला द्यावा लागेल असं विरोधकांनी म्हटलं. तर यावर महिला आणि बाल कल्याण मंत्री आदित्य तटकर यांनी उत्तर दिलं. लाडक्या बहिणींची नावनोंदणी पोर्टलवर करून दिली होती, तसेच ऑफलाईन पद्धतीने नावनोंदणीची सोय उपलब्ध केली होती. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाना पटोले यांना लक्ष करून सांगितलं, तुम्ही या योजनेला विरोध केला होता आणि यामुळेच तुमचा पराभव झाला. आता तुम्ही योजनेला विरोध करत असल्यास लाडक्या बहिणी भविष्यात तुम्हाला घरीच बसवतील. तसेच 2100 रुपयाची वाढीव मदत कधी देणार यावर शिंदे यांनी स्पष्ट केलं, योग्य वेळ येईल तेव्हा आम्ही 2100 रुपयांचा लाभ लाडक्या बहिणींना नक्की देऊ. ची माहिती रेकॉर्डवर जाऊ नये म्हणून मी एक क्लॅरिफाय करते. लाडकी बहीण योजनेचे फॉर्म घेत असताना आपण ऑफलाईन, आपण ॲप, आपण पोर्टल असे वेगवेगळे माध्यम लाभार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले होते आणि म्हणून त्याच्यामध्ये ॲप आणि पोर्टल हे दोन्हीही प्लॅटफॉर्म्स आहेत. आणि हे दोन्ही प्लॅटफॉर्म्स असताना जे ऑफलाईन फॉर्म पण जे अंगणवाडी सेविका असतील, आशा सेविका आहेत, तिथले ग्रामसेवक आहेत, वेगवेगळी जे सरकारी यंत्रणा आहे यांना सुद्धा आपण तिथं लाभार्थ्यांना सोयीस्कर पडावं रजिस्ट्रेशनसाठी त्या दृष्टिकोनातून आपण हे केलेलं आहे. आणि KYC साधारणपणे 1,74,00,000 महिलांपेक्षा जास्ती महिलांची झालेली आहे. हे मी ऑन रेकॉर्ड आपल्याला इथे सांगत आहे. 31 डिसेंबरपर्यंत त्याची मुदत आहे आणि त्याच्यामुळे कुठेही या संदर्भामध्ये रजिस्ट्रेशन करत असताना वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आपण त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध करून देत असताना कुठल्याही लाभार्थ्यांच्या आकडेवारीची कुठल्याही गोष्टीची इथं गडबड किंवा कुठल्याही पद्धतीचे याच्यामध्ये दुर्लक्ष झालेलं नाही. मंत्री भरत गोगावले यांनी एका व्हायरल क्लिपमध्ये स्पष्ट विधान करताना आरोपावर आपली बाजू मांडली. गोगावले म्हणाले की चित्रलेखा पाटील ही त्यांच्या मुलीसारखी असून घर खरेदीसाठी त्यांनी बँकेतून कर्ज घेतले आहे. महेंद्र दळवी यांच्या आरोपावर त्यांनी उत्तर दिलं की आवश्यक असल्यास त्यांनी चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच शेतकरी कामगार पक्ष जिल्ह्यातून हद्दपार होत चालल्याची टीका करत त्यांनी आपले कार्य सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. अजून आम्हाला त्यातलं काही कळलेलं नाही. नेमकं जे काय दाखवतोय, जे काय क्लिप फिरते, चित्रलेखा पाटील आता ही आमच्या तशी मुलीसारखी आहे, हरकत नाही आहे. तिने काय खात्री केली, कुठून मिळवलं, काय केलं ते अजून मलाही काय माहिती नाही. माझ्याकडे जर एवढे पैसे असते तर मी एक मुंबईला घर घेतलं असतं. अजून मुंबईला आमचं घर नव्हतं. आत्ता मी जस्ट एका बँकेकडनं लोन घेऊन घेतलं आहे. परंतु गेली 16 वर्ष आता मी आमदार आहे, पण तुम्ही चौकशी करायची पण हरकत नाही आहे. गेल्या 40 वर्षाच्या माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये आमच्याकडनं एकही चूक किंवा असं काही कधी घडलेलं नाही. त्यांनी जो व्हिडिओ दाखवला तो तुम्ही अंबादास दानवेंनी पैशांच्या थैल्या आणि नोटांचे बंडल असलेले काही व्हिडिओ समोर आणल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आणखी एक व्हिडिओ समोर आला असून तो पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील यांचा असल्याचं समोर येत आहे. या व्हिडिओमध्ये ते आर्थिक व्यवहाराच्या बैठकीत उपस्थित असल्याचं दिसत आहे आणि नोटांचे बंडल पिशवीत भरताना ते दिसत असल्याने चर्चांना उधाण आलं आहे. हा व्हिडिओ जमिनीवरील आर्थिक व्यवहारांशी संबंधित तडजोडी संदर्भात असल्याचं सांगितलं जात आहे. आदिवासी बांधव सुनील ढवला यांनी बिल्डर बंटी सिंग यांच्या विरोधात जमिनीचे पैसे न दिल्याची तक्रार केली होती. पाटील यांच्या म्हणण्यानुसार दोन्ही पक्षांची तडजोड घडवून आणताना बंटी सिंग यांना 32 लाखापैकी 10 ते 12 लाख रुपये परत देताना पुरावा म्हणून हा व्हिडिओ शूट करण्यात आला असं म्हटलं आहे. पुण्यातील मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानी यांच्या जमिनीच्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केला. FIRमध्ये पार्थ पवार यांचं नाव का नाही असा थेट सवाल न्यायालयाने केला आहे. यावर राज्य सरकारने तपास सुरू आहे असं स्पष्टीकरण दिलं. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडूनही पार्थ पवार यांचे नाव गुन्ह्यात समाविष्ट का केलं जात नाही असा सातत्यानं प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलिसांकडून मात्र तपास सुरू असल्याचंच सांगितलं जात आहे. यावर फडणवीस यांनी म्हटलं, कोर्टाने काय म्हटलं ते मी पाहिलं नाही, मात्र सरकारकडून कोर्टात योग्य उत्तर सादर केलं जाणार आहे. या प्रकरणी कोणालाही वाचवायचं नाही ही सरकारची भूमिका आहे. आतापर्यंत झालेली कारवाई आणि पुढे काय कारवाई होणार याची सगळी माहिती आम्ही न्यायालयात देऊ अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुंबई हायकोर्टाने
काय म्हटलेलं आहे मी ऐकलेलं नाही, कारण आपण बघितलं मी आता कार्यक्रमात होतो. पण जे काही कोर्टाने विचारलेलं आहे त्या संदर्भात योग्य उत्तर हे कोर्टामध्ये सबमिट केलं जाईल. कारण पहिल्या दिवशीपासून सरकारची भूमिका कोणालाही वाचवायचं नाही आहे. जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणार आहे. त्यामुळे या संदर्भात आत्तापर्यंत केलेली कारवाई आणि पुढे काय कारवाई होणार आहे याची सगळी माहिती ही आम्ही माननीय उच्च न्यायालयाला देऊ. घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी गायमुख ते फाउंटन दरम्यानच्या रस्त्याचं रुंदीकरण करण्याची योजना राबवण्यात येणार आहे. या कामासाठी वन विभागाचा ना हरकत दाखला तातडीने मिळवण्यासाठी ठाणे आणि मीरा भाईंदर महानगरपालिकांनी समन्वय अधिकारी नेमून प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. विधिमंडळात बोलताना उपमुख्यमंत्र्यांनी मीरा भाईंदर आणि ठाणेकरांच्या प्रलंबित रस्त्याच्या विकास कामाला प्राधान्य देण्यावर भर दिला. बैठकीला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि संबंधित विभागाचे सचिव आणि महापालिका आयुक्त उपस्थित होते. या बातमीपत्रात येथेच थांबत आहोत. पाहत रहा आवाज इंडिया मराठी.